मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये स्वराज्यातील रयतेने निर्माण केलेली न्यायसंस्थाच न्यायनिर्णय करीत असत. सरकारी अधिकाऱ्यांचे काम फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचे असे. त्यावेळेला आपल्या इच्छेनुसार गाव, तर्फ अथवा सुब्याच्या ठिकाणी तक्रारदार आपली तक्रार सादर करत असत. नंतर तक्रारीची नोंद सरकारी अधिकारी घेत असत आणि त्यानंतर गोदसभा बोलवण्यात येत असे. ती गोदसभा देवालयापुढील वडाच्या अथवा पिंपळाच्या पारावरती भरत असे. त्याचे प्रमुख गावचे देशमुख, पाटील, शेटे हे असत. त्यावेळेला वादी प्रतिवादीची बाजू ऐकून घेण्यासाठी वकील नव्हते. त्या काळी प्राश्निक नावाचा एक विद्वान वर्ग सभेमध्ये सर्व प्रश्नांची छाननी करत असत. नंतर त्यावरती सभा उत्तर लिहून घेत असत आणि प्रतिवाद्याकडून राजीनामे लिहून घेण्यास येत असत. त्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले जात असत. त्याची यादी तयार केली जात असे. त्यावरती वादी प्रतिवादी यांची उत्तरे घेत असत. त्याला पुरसिसा असे म्हणत असत. नंतर विजयी पक्षास पत्रक देत असत. त्यांना महजर म्हणत असत. त्यावरती सभेतील सर्व सभासदांची नावे व निशाण असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी